जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला अप्लाय कधी करता येईल आणि रिव्हॅल्युशन केल्यानंतर निकाल कधीपर्यंत जाहीर होणार याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनला कधी अप्लाय करता येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फर्स्ट इयरच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे आत्ता, आणि थोड्या वेळात SY आणि TY ऑल अभ्यासक्रम, तसेच PGचे जे काही अभ्यासक्रम आहे, MA, MCOM, MSc, MBA, MSc ऑल फॅकल्टीज, या सर्वांबाबतली माहिती आपण या ठिकाणी देणार आहोतच. बघा, फर्स्ट इयरचे जेवढी महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBA किंवा अन्य BSc कम्प्युटर सायन्स, सर्व जे काही विद्यार्थी आहे फर्स्ट इयरचे, तर यांना काय करावं लागतं, ज्यावेळेस तुमचा परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झालेला असतो, तो ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांनी त्या विषयाची फोटोकॉपी स्टार्ट होते. आणि फोटोकॉपी स्टार्ट झाल्यानंतर पुढचे 10 दिवस तुम्हाला काय करावे लागतात, फोटोकॉपीसाठी अप्लाय करावे लागतात पुढच्या 10 दिवसामध्ये. एक्झाम्पल, एखाद्या अभ्यासक्रमाचं जे काही रिझल्ट आहे तो सपोज आपण गृहीत धरूया की 1 जूनला जाहीर झाला. ओके, तर मॅक्झिमम 9 किंवा 10 जूनपासून काय होणार आहे, त्यांचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतात फोटोकॉपीला अप्लाय करायला. तर ही फोटोकॉपीला सपोज 9 किंवा 10 जूनला स्टार्ट झाले, तर 10 जून ते 19 जून किंवा 20 जूनपर्यंत फोटोकॉपीला अप्लाय करता येईल. आणि फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी असतात त्यांना काय करावं लागतं, फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यापीठ काय करणार आहे, त्या संबंधित कॉलेजला एक विद्यार्थ्यांची लिस्ट पाठवल, आणि ती लिस्ट पाठवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची फोटोकॉपी देण्याचं काम त्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग करणार आहे. आणि परीक्षा विभाग 2 प्रकारे करू शकतात. एक तर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय केला त्या विद्यार्थ्यांची जी काही आन्सर शीट आहे त्याची झेरॉक्स कॉपी काढून, प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना देऊ शकते, किंवा डायरेक्ट स्कॅन करून त्यांच्या रजिस्टर मेल ID वर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा व्हॉटेवर ती त्यांना पाठवू शकते. ओके, हे 2 पर्याय त्यांना करता येईल. आणि फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना रिव्हॅल्युशन करायचं असेल तर त्यांच्याकडून काय केला जातो, एक ॲप्लिकेशन लिहून घेतलं जातं किंवा एक फॉर्म भरून घेतला जातो, आणि अकाउंट डिपार्टमेंटमध्ये त्याची फी भरल्यानंतर त्याचं रिव्हॅल्युशन होतं. आणि रिव्हॅल्युशन म्हणजे तो पेपर पुन्हा एका वरिष्ठ प्राध्यापकाकडून चेक केला जातो, आणि चेक केल्यानंतर त्याचे मार्क विद्यापीठाला लगेच फिलअप केले जातात. यासाठी मॅक्झिमम 10 दिवसाचा कालावधी दिला जातो. आणि या 10 दिवसामध्ये फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा लगेच निकाल जाहीर होतो. म्हणजे धरून चला की निकाल जर का 1 जूनला लागला तर 30 जूनपर्यंत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा रिव्हॅल्युशनचा देखील रिझल्ट काय होतो, अपडेटेड होतो. ही झाली फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतली प्रोसेस. आता जर का एखादा विद्यार्थी SY आणि TY ऑल ब्रँचेसचा असेल, तसेच MA, MCOM, MSc अशा ऑल PG फॅकल्टीचे जर का विद्यार्थी असतील, किंवा MBA म्हणा, MSc म्हणा, किंवा अदर जे काही विद्यापीठ लेवलच्या परीक्षा PG फॅकल्टीच्या होतात, तर यांच्या बाबतीत फोटोकॉपीची प्रोसेस कशी असते, मी पुन्हा उदाहरणाच्या सहाय्याने सांगतो. सपोज एखादा विद्यार्थी, त्याचा निकाल आहे तो 1 जूनला जाहीर झाला, तर त्याची जी काही फोटोकॉपीला ॲप्लिकेशन जे काही स्टार्ट होतात ते निकाल लागल्यानंतर मॅक्झिमम 10 दिवसाच्या आतच काय केले जातात, स्टार्ट होतात. मग आपण गृहीत धरू की 10 जूनपासून त्यांचे फोटोकॉपीला ॲप्लिकेशन स्टार्ट होतात. म्हणजे हे त्यांना 19 किंवा 20 जूनपर्यंत फोटोकॉपीला अप्लाय करता येईल. आणि फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणातून फोटोकॉपी अप्लाय केली त्याच ठिकाणातून त्यांना फोटोकॉपी उपलब्ध होणार आहे. म्हणजेच फोटोकॉपीची जी काही PDF आहे ती त्यांना या ठिकाणी भेटणार आहे. ओके, म्हणजे त्यांनी जे आपल्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये sps.unipune.ac.in या ऑफिशियल वेब पेजला त्यांनी जिथे लॉग इन केलेलं होतं ना, अप्लाय केलं होतं फोटोकॉपीला, तिथेच त्यांना फोटोकॉपी ही लास्ट डे नंतर 10 दिवसात भेटणार आहे. म्हणजे 20 जूनपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं तर धरून चला 25 ते 30 जूनपर्यंत त्यांची फोटोकॉपी त्यांच्या लॉग इनला उपलब्ध होणार आहे. ओके, आता फोटोकॉपी उपलब्ध झाल्यानंतर ते विद्यार्थी काय करतील, लगेच पुढच्या 1 किंवा 2 दिवसामध्ये रिव्हॅल्युशनला टाकणार आहे.
म्हणजे आता इथे जर का गृहीत धरला आपण 30 जूनला जर का फोटोकॉपी आली तर रिव्हॅल्युएशनला 1 किंवा 2 जुलैला आपण रिव्हॅल्युएशनला टाकू शकतो. त्याच्यासाठी मॅक्झिमम 10 दिवसाचा कालावधी असतो. आता काय केलेलं आहे, रिव्हॅल्युएशनला ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्याची लास्ट डेट सपोज 10 जुलै आहे. तर यांचा निकाल कधी लागणार आहे रिव्हॅल्युएशनचा, तर पुढील 30 दिवसामध्ये. म्हणजे धरून चला की जुलै महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत काय होऊ शकतो, त्यांचा निकाल जाहीर होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, गृहीत धरा की 1 जूनला तुमची फोटोकॉपी स्टार्ट झाली तर 30 किंवा 31 जुलैला त्याचा निकाल रिव्हॅल्युएशनचा लागतो. म्हणजे फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला मॅक्झिमम 45 ते 60 दिवसाचा कालावधी हा जाहीर असतो किंवा एवढा कालावधी तरी त्यांना जाहीर होतो. आता मी एक एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला दाखवतो, तसं मी प्रूफही करून दाखवतो. मी आत्ताचे जे काही शैक्षणिक वर्ष 23-24चे विद्यार्थी होते त्यापैकी एक TY BCOMच्या विद्यार्थ्याचा एक एक्झाम्पल घेतो. त्यांचा रिझल्ट हा 1 जून 2024 रोजी जाहीर झाला. त्यानंतर त्यांनी 8 किंवा 9 तारखेपासून फोटोकॉपीला अप्लाय केलं. ह्या फोटोकॉपीचे अप्लाय करण्याची लास्ट डेट त्यांनी 17 जून 2024 ठेवली आणि विद्यार्थ्यांच्या लॉग इनला 26 किंवा 27 जूनला काय केलेले होते, फोटोकॉपी उपलब्ध करून दिली आणि लगेच रिव्हॅल्युएशन प्रोसेसला त्यांनी टाकलं. आणि त्यांची मॅक्झिमम डेट ही 5 किंवा 6 जुलै होती. 5 ते 6 जुलैपर्यंत TYच्या विद्यार्थ्यांना म्हणजे TY BCOMच्या विद्यार्थ्यांना त्यांनी रिव्हॅल्युएशन करण्यासाठी ॲप्लिकेशन ओपन केलेले होते. आता यांचा जो काही निकाल आहे तो सर्वसाधारणपणे 31 जुलैच्या आसपास काय होऊ शकतो, जाहीर होऊ शकतो. तर या पद्धतीने मी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला काही एक एक्झाम्पल सांगतो की असं नाही आहे की 10 दिवस झाल्यानंतरच फोटोकॉपीला स्टार्ट होईल. तुम्ही काय केलं पाहिजे, ज्या ठिकाणातून फोटोकॉपीला अप्लाय केले जातात किंवा फोटोकॉपीची माहिती भेटली जाते, तुम्ही त्या वेब पेजला रिझल्ट लागल्यानंतर लगेच काय केलं पाहिजे, व्हिजिट दिली पाहिजे. जसं बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या टॅबला पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला गेलो. मी याची लिंक पण तुम्हाला इथे या ठिकाणी देईल. आता इथे जर का थोडंसं खालती स्क्रोल केलं, मी कोणताही एखादा कोर्स घेतला, जसं इथं फर्स्ट इयर BAचा मी कोर्स घेतला 2019, तर यांचा निकाल जाहीर झाला होता बघा 25 मे 2024 आणि पुढच्या 10 दिवसामध्ये म्हणजे 4 जून 2024पर्यंत काय केलेले होते, फोटोकॉपी स्टार्ट केलेली होती आणि लास्ट डेट त्यांनी 13/6/2024 दिलेली होती. म्हणजे बघा कम्प्लिटली 10 दिवसाचा कालावधी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी लागत असतो. आता मी तुम्हाला इथे एक TY BCOMचंच एक एक्झाम्पल इथे देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर का BCOM फॅकल्टीचा जर का बघितला तर BCOM फॅकल्टीची जी काही फोटोकॉपी आहे तर ती इथे बघा की त्यांचे हे फर्स्ट इयरचेच दाखवलेले आहे. काही मी SYTYचे देखील फोटोकॉपी जी काही ॲप्लिकेशनची जी काही डेट येते त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की त्यांचा जो काही निकाल जाहीर झालेला होता, तर निकाल जाहीर झाल्यानंतर 1 जून नंतर लगेचच त्यांची काय केलेली होती, फोटोकॉपीला हे पहा इथे BCOM 2019 पॅटर्न 217 नंबरची लिंक या ठिकाणी दिसते. 1/6ला त्यांची काय झालेली होती, रिझल्ट लागलेला होता. इथे 8/6ला त्यांची फोटोकॉपी स्टार्ट झाली आणि 17/6ला त्यांची फोटोकॉपीचे अप्लाय करण्याची लास्ट डेट होती. आणि मी सांगितलं की 26 ते 27 जूनला त्यांची फोटोकॉपी त्यांच्या लॉग इनला भेटलेली होती. सो या पद्धतीने तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला सर्वसाधारण किती वेळ लागतो ते सांगितलं. आता जर का रिसेंटली आजचं जर का आपण अपडेट बघितलं तर बघा इथे MSc कम्प्युटर सायन्सचा जो काही निकाल होता तो 10 जुलै 2024ला जाहीर झालेला होता आणि आज लगेच 13 जुलै 2024ला त्यांनी फोटोकॉपी स्टार्ट केली. लास्ट डेट त्यांनी 22/7/2024 ठेवली. म्हणजे असं नाही आहे की यांची सर्वसाधारणतः फोटोकॉपी आपल्याला अपेक्षित होती की 15 किंवा 20 जुलै रोजी स्टार्ट होईल, पण ती त्यांनी 13 जुलैला स्टार्ट केलेली आहे. म्हणजे कदाचित आता शेवट कसं आहे की काही निकाल खूप उशिरा लागत आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या फोटोकॉपीला जास्त वेळ लागायला नको म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, लवकर फोटोकॉपीचे ॲप्लिकेशन स्टार्ट केलेले आहे. आता SYTYची फोटोकॉपीच्या बाबतीत कशी प्रोसेस होते, तर तुम्ही फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर आता हे सर्व पेपर विद्यापीठाकडे जमा झालेले आहे. पेपर कॅप सेंटरला चेक करून विद्यापीठाकडे जमा झाले. विद्यापीठ काय करेल, हे पेपर तुमचे तिथून काढतील, ते स्कॅन करतील आणि जिथून तुम्ही अप्लाय केलेलं होतं तर त्याच ठिकाणी तुम्हाला काय केले जातात, ते स्कॅन करून त्याची PDF तिथे अपलोड केली जाते. मग विद्यार्थ्यांनी लॉग इन करून ते चेक केलं तर त्यांना ती फोटोकॉपी डाउनलोड करता येईल. आणि डाउनलोड केल्यानंतर जर का तुम्ही रिव्हॅल्युएशनला टाकले तर शेवटच्या दिवसाचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर विद्यापीठ काय करतं, त्याची एक यादी जाहीर करतं, त्यांचे पेपर पुन्हा घेतं आणि ते विद्यापीठातले काही ठराविक लोकांच्या किंवा ठराविक प्राध्यापकांच्या माध्यमातून ते पुन्हा रीचेक केले जातात आणि रीचेक केल्यानंतर त्याचे मार्क तुम्हाला इथे ऑनलाईन बघता येतील.
मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशनचे मार्क तुम्हाला कुठे बघता येणार आहे याची माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक भेटतील। फोटोकॉपीला अप्लाय कसं करावं आणि आता जी काही नवीन प्रोसेस झालेली आहे त्यानुसार कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करायची त्याची माहिती दिलेली आहे आणि रिव्हॅल्युशन कशा पद्धतीने करायचं ओके आणि रिव्हॅल्युशनचा निकाल कुठे बघता येईल याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। त्या व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्हाला माझ्या मते या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्या जर का फायद्याची ठरली तर निश्चितच आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अधिक माहितीसाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसेच परीक्षाबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर। जय हिंद, धन्यवाद।